उद्या मध्यरात्रीपासून सांगली जिल्ह्यात रिक्षा टॅक्सी व्हॅन सेवा बंद कृती समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। केंद्र शासनाच्या 29 डिसेंबर 2016च्या अधिसूचनेनुसार परिवहन संवर्गातील सर्व वाहनांना योग्यता प्रमाणपत्राच्या नूतनीकरणासाठी योग्यता प्रमाणपत्र संपलेल्या दिनांकापासून प्रतिदिन 50 रुपये विलंब शुल्क आकारणी केली जात आहे आणि या विलंब शुल्काला महाराष्ट्रातून टॅक्सी, रिक्षा, व्हॅन, टुरिस्ट आणि इतर सर्व परवानाधारक वाहनांच्या वतीनं विरोध केला जात आहे। सांगली जिल्ह्यातून देखील हा शुल्क रद्द करावा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय आणि परिवहन कार्यालय येथे आंदोलनं झाली आहेत, परंतु शासन दरबारी आमच्या या मागणीचा कोणताच विचार केला जात नाही। अशा या महागाईच्या काळात सदरचा विलंब शुल्क आकारणी करणं म्हणजेच रिक्षा चालकांना फाशीचं काम देण्यासारखं हे सरकार करत आहे आणि म्हणून दिनांक 10/7/2024 रोजी रात्री 12 वाजल्यापासून बेमुदत रिक्षा, टॅक्सी, व्हॅन व्यवसाय बंद पुकारत आहोत। सांगली जिल्हा रिक्षा टॅक्सी व्हॅन परवानाधारक कृती समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय समोर बसून 11/7/2024 पासून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे। तसेच सदर आंदोलनास विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या संघटनांनी आंदोलनास पाठिंबा देऊन 11 रोजी फक्त एक दिवसीय बंद पुकारलेला आहे। सांगली येथे आज कृती समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। यावेळी शौकत शेख, महेश चौगुले, रामभाऊ पाटील, फिरोज मुल्ला, महादेव पवार, राजू रसाळ, रामचंद्र सोनवणे, अजित नाईक, प्रकाश चव्हाण, तुषार मोहिते, उदय घोरपडे, राजू मेहतर, अरुण सोनवणे, शकील सय्यद, मनसूर कलावंत, सलीम मलिद वाले, मोहसिन पठाण इत्यादी रिक्षा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। आज सांगली जिल्हा रिक्षा कृती समितीची सर्व संघटनांची बैठक झाली व या बैठकीमध्ये पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले। केंद्र शासनाच्या 29 डिसेंबर 2016च्या अधिसूचनेनुसार परिवहन संवर्गातील वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्रकाच्या नूतनीकरणासाठी योग्यता प्रमाणपत्रक संपलेल्या दिनांकापासून प्रतिदिन 50 रुपये विलंब शुल्क आकारणी केली जात आहे। या विलंब शुल्काला महाराष्ट्रातील सर्व टॅक्सी, व्हॅन, टुरिस्ट व इतर सर्व परवानाधारक वाहनांच्या वतीने विरोध केला जात आहे। सांगली जिल्ह्यातील देखील हा शुल्क रद्द व्हावा म्हणून जिल्हा अधिकारी कार्यालय व परिवहन अधिकारी कार्यालय येथे आंदोलन झालेले आहेत, परंतु शासन दरबारी आमच्या कुठल्याही मागण्यांचा विचार केला जात नाही। अशा महागाईच्या काळात सदरचा विलंब शुल्क आकारणी म्हणजे रिक्षा चालकांना फाशी देण्याचे काम हे सरकार करीत आहे। म्हणून दिनांक 10/7/2024 रोजी रात्री 12 वाजल्यापासून रिक्षा, टॅक्सी, व्हॅन व्यवसाय बंद पुकारत आहोत। सांगली जिल्ह्यातील रिक्षा, टॅक्सी, व्हॅन परवानाधारक व कृती समितीच्या वतीने जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर दिनांक 11/7/2024 रोजीपासून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे। तसेच सदर आंदोलनास विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षा, टॅक्सी, वाहन यांचा पाठिंबा जाहीर केलेला आहे। सांगली जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी वाहतूक संघटनेची आज सकाळी मिटिंग घेऊन आम्ही सांगली जिल्ह्यातील जे 50 रुपयाच्या दंडाबद्दल जे बंद केलेलं आहे कृती समितीने त्यांना पाठिंबा देण्यासाठी सांगली जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी वाहतूक रिक्षा बंद करून त्यांना पाठिंबा 1 दिवसाचा देणार आहे। तसेच सगळ्या रिक्षा चालकांनी आपली व्यवसाय बंद ठेवून कलेक्टर ऑफिसमध्ये 11 वाजता तिथं पोहोचायचं आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।